मनोज जरांगे पाटलांना देव म्हणावं की देव माणूस म्हणावं? बघा ना राव, कोणताही पद नाही, प्रसिद्धीचा हव्यास नाही, अजिबात नाही. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, 13 पत्र्याचं घर, पोट भरायला दुसऱ्याच्या गावात आलेला माणूस, स्वतःच्या लेकरा बाळाकडं दुर्लक्ष केलं, स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, आईबाप बाप सगळं, बायको सगळं सोडून दिलं. कुणासाठी? समाजासाठी. मग आपण पण समाज म्हणून, एक मराठा म्हणून आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण ही खंबीरपणं, विषय गंभीर तिथं मराठा खंबीर, हा खंबीरपणं आपण सुद्धा जरांगे पाटलांच्या पाठीमागं एकदम हक्कानं उभं राहिलं पाहिजे. त्यांना आपण त्यांच्या पाठीमागं आहे याची जाणीव सुद्धा करून दिली पाहिजे. त्याच्यासाठी काय रस्त्यावर उतरून फक्त दंगलीच करणं हेच भाग नाही राहत. बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो? जय शिवराय, जय शिवराय भावांनो बहिणींनो. मी तुमचा मित्र बंधू सखा नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर भावांनो बहिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आहे त्याला, व्हिडिओच्या शेवटी मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, मराठा म्हणून, आणि मी तुमचा म्हणून विचारणार आणि तुम्ही माझे म्हणून मला उत्तर द्यायचं. बरोबर? तर आत्ताच मी जे बोललो की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणजे विरोधकाला जी पोटदुखी आहे, सरकारला जी पोटदुखी आहे, विरोधी पक्षातल्या लोकांना जी पोटदुखी आहे, ती हीच आहे का आम्ही खानदानी लोक आहेत, आम्ही खानदानी राजकारणी लोक आहेत, मग आमच्याकडे एवढी गर्दी का होत नाही? ही सगळ्यात मोठी पोटदुखी ह्या राजकारणी लोकांची. आणि मराठ्यांच्या विरोधातले तर सोडाच, त्यांचा तर विषयच घेऊ नका तुम्ही. त्यांच्याबद्दल बोलणं न बोलणं काय विषय नाही राहिलेला. आणि ते आपल्यावर आता सध्या काही बोलत नाही, आपण पण त्यांच्यावर काही बोलायचं नाही, आपण टिप्पणी काही करायची नाही. तर सरकारला भीती कायची वाटते माहितीये का? सरकारला आणि विरोधी पक्षात जे लोक बसलेले आहेत या सगळ्यांना, या दोन्ही एकाच माळीची मणी आहेत, त्याच्यामुळे ते दोन्ही भामटे आहेत. त्यांना काहीच देणं घेणं नाही. त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटतं नाही भेटत काही देणं घेणं नाही. जर त्यांना मराठ्यांचं देणं घेणं असतं तर विचार करा बरं तुम्ही. आत्ता 20-21 तारखेला जे अधिवेशन झालं, ते अधिवेशन कशाकरता घेतलं होतं? तर सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करण्यासाठी. बर, तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यात काय करू शकत होते? का सगळे सोयरेचा अध्यादेश आम्ही लागू करू शकत नाही असं म्हणायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? ते आमच्या नियमात बसत नाही बुवा, त्याच्यामुळे आम्ही काय ते अध्यादेश लागू करणार नाही हे त्यांनी सांगायचं पाहिजे होतं की नाही? अधिवेशनच त्याच्याकरता होतं ना, सगळे सोयरे हा जी मुद्दा होता, ह्या मुद्द्यावरती अधिवेशन होतं. पण अधिवेशनात काय घडलं? त्यांनी 50%च्या वरचं 10% आरक्षण आपल्याला दिलं. बर, आता आपण सत्तेतल्या लोकांना घोडा लावतो, बरोबर आहे की नाही? पण मग विरोधातल्या एकाही हरामखोर नेत्यांनी सत्तेतल्या लोकांना विरोध केला का? बर, बाकीच्या समाजातले आमदार सोडा, जे मराठा समाजाचे आमदार आहेत त्यांनी तरी तिथं विरोध केला का? का आमच्या मराठा समाजाची मागणी आहे सगळे सोयरे अध्यादेश लागू करा, ज्याचा तुम्ही GR काढलेला आहे तो तुम्ही लागू करा. केला का हो? एखादरी हरामखोर आमदारांनी आवाज उठवला का विधानसभेत? अजिबात नाही. का नाही उठवलं? का? तर हे जी 5 बोटं दिसते आपल्याला, हे 5 बोटं जरी आपल्याला 5 ठिकाणी दिसत असली तरी ते खायच्या टायमाला सगळे एकाच ठिकाणी येतात. हे फक्त नाटकं आहे यांची, ध्यानात घ्या तुम्ही. हे फक्त नाटकं आहेत. आणि गेले मागचे 5 वर्ष राजकारणाचा धिंगाणा कसा आहे तुम्हाला मी सांगतो एकाच शब्दात. मागचे गेलेले 5 वर्ष प्रत्येक पक्ष हा सत्तेच्या खुर्चीवर बसला. बरोबर आहे की नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, सत्तेत बसले. शरद पवारांचा गट सत्तेत बसला. आपले काँग्रेसचा गट सत्तेत बसला.
भाजप सत्तेत बसलं, एकनाथ शिंदेचा गट सत्तेत बसला, अजितदादाचा गट सत्तेत बसला, म्हणजे तुम्ही विचार करा, आपण दोघं भाऊ भाऊ आणि मलिदा वाटून खाऊ, असं यांचा नियम आहे का? मग हे काय होतं? जर आपण समजा असं समजू की सत्तेत बसलेल्या आमदारांना मराठ्यांचं देणं घेणं नाही, समजू आपण असं, पण मग जे विरोधात आहेत त्याच्यातल्या एका तरी माणसाने मराठा समाजाबद्दल आवाज उठवला का? एक तरी आमदार बोलला का मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे, सगळे सोयरेच म्हणला का? नाही म्हणला, अजिबात नाही. उलट ज्या वेळेस जरांगे पाटील उपोषण सोडून, चालू असताना उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने निघाले होते, त्यावेळेस हेच ते कोंबडी चोराचं पिल्लू मध्येच भुकलं का आम्ही मराठे भिंत करू, भिंत. मग तुम्ही विचार करा, हे सत्तेतले माणसं आहेत ना, यांच्या हातात आहे ना सगळं. यांना फक्त एकच करायचंय का यांना ओबीसी समाजाची राग अंगावर घ्यायचा नाही. त्यांना मराठ्यांचा राग काहीच फरक पडत नाही. पण आता मराठ्यांनी सुद्धा, जर तुम्ही खास मराठ्याच्या पोटचे असले तर येत्या निवडणुकीत त्यांना दाखवून द्या का मराठ्यांचा राग काय असतो, आणि मराठ्यांनी जर एकी केली तर काय घडू शकतं हे सुद्धा मराठ्यांनी आता दाखवून दिलं पाहिजे का नाही? ही वस्तुस्थिती आहे का नाही? नाही तर आपण पण काय करणार माहितीये का, निवडणुका लागल्या, वाटीभर रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. आता बरेच जण काय म्हणते माहितीये का, 70 वर्ष मराठ्यांनी आरक्षणाची मागणी का केली नाही? नेमकं आता जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारच्या काळातच का आरक्षणाची मागणी केली? ह्या लोकांना मला सांगायचंय, तुमचा अभ्यास थोडा कच्चा आहे. आता विचार करा तुम्ही, अण्णासाहेब पाटील त्यावेळेस भाजपचं सरकार होतं का? जावळे पाटील, छावाजे भाजपचं सरकार होतं का? शालिनीताई पाटीलने आरक्षणाचा भला मोठा मोर्चा काढला होता, भाजपचं सरकार होतं का हो त्यावेळेस? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही कमेंट करा व्हिडिओला, नक्की करा, जरूर करा, पण त्या पूर्ण माहिती घेऊन करा. मराठी आरक्षणासाठी काल परवापासून किंवा 2014 पासूनच नाही आंदोलन करू राहिले. मराठी हे 70 वर्षापासून आरक्षणासाठी आंदोलन करू राहिले. त्यावेळेस जेव्हा छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं, त्यावेळेस आपल्यातलेच काही भुरटे जे गडगंज श्रीमंत होते का, ज्यांच्या 500-500 एकर जमिनी होत्या, ह्या भुरट्यांमुळं आपल्याला त्या टायमाला आरक्षण भेटलं नाही. बरोबर आहे की नाही? कारण हे काय म्हणले त्या टायमाला का आम्हाला आरक्षणाची गरजच नाही. नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण आपणच किती घाण आहे, आणि आपल्यात जी त्या टायमाची हरामखोरीपणाची जी झाते ती आजता काय येते. आजही आपल्यातले काही काही कडू भोकाचे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही पाहिजे. त्यांच्या अंगात आजही पाटीलकी, देशमुखी आणि शान नोकुळीचा माज आहे. या माजामुळं मराठ्यांचं आतापर्यंत वाटोळं झालं. पण ते त्यांना समजतं का हे तुम्ही ध्यानात घ्या. ते त्यांना कळत नाही का आपण जो माज महिना करतो, ह्या माज महिन्याची किंमत अख्ख्या मराठा समाजाला भोगावं लागते. ध्यानात येतं का तुमच्या? जर आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं, जर ह्या सरकारने त्या आंदोलनावरती लाठीचार्ज केला नसता, गोळीबार केला नसता, आंदोलन
म्हणजे उपोषण मुडीत काढायचा प्रयत्न केला नसता तर आज महाराष्ट्राला एक जालना जिल्हा सोडला तर कोणत्याही जिल्ह्यात जरांगे पाटील मैतच झाले नसते ना. म्हणजे याला मराठीत एक म्हण आहे, थाळा वाजून साप घरात घालून घेणे. हे ह्या सरकारने केलं. माता माऊलींचे डोके फोडले. बरोबर आहे की नाही. बर, एवढं करून बी ते थांबले नाही. प्रत्येक वेळेस शब्द कसा पलटावला हे पहा बरं का तुम्ही. ज्यावेळेस तिथं हल्ला झाला, उपोषणकर्त्यांवरती हल्ला झाला, लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली, गोळीबार झाला, त्यावेळेस सरकारचं मंत्रिमंडळातले काही माणसं तिथे गेले आणि ते म्हणले का आम्ही ह्या केसेस मागं घेतो. आता ह्या गोष्ट घडली 8व्या महिन्यात. आज चालू आहे 3रा महिना. 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे 8 महिने झाले. एकही केसेस मागं घेतल्या नाही. शब्द पाळला का? अजिबात पाळला नाही. बर, आधी म्हणे आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिन्याची मुदत दिली. जरांगे पाटलांनी अजून 1 महिना वाढून दिला, 2 महिन्याची मुदत दिली. शब्द पाळला का? नाही पाळला. बरोबर आहे की नाही. का याच्यात काही चुकीचं असलं ना तुम्ही व्हिडिओला कमेंट करून सांगा का नाना भाऊ तुम्ही चुकले, ह्या ठिकाणी असं फायदा पाळला त्यांनी. त्याच्यानंतर ज्या वेळेस हा अध्यादेश लागू करायचा, वाशीत गेलं आंदोलन. वाशीत गेलं. वाशीत गेल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आले. त्यांनी ते GR काढला की मराठ्यांना आरक्षण देतो आहे आम्ही कुणबीतून, ओबीसीतून. आणि अध्यादेश जो आहे सगळे सोयऱ्याचा, हा आम्ही 15 फेब्रुवारीला लागू करू. केलं का हो त्यांनी? लागू केला का? 15 जानेवारीला बहुतेक लागू केला का? नाही केला. का नाही केला? म्हणजे 15 फेब्रुवारी ते आता मार्च महिना चाललाय, अजून काही नाही. जरांगे पाटलांनी उपोषण करायचं, स्वतःच्या जीवाची भाजी लावायची. आणि हे हरामखोर लोक प्रत्येक वेळेस शब्द बदलून घेणार आणि बरं उजळ माथ्यानं म्हणणार आपल्याला काय बोलून मोकळं व्हायचं. म्हणजे तुम्ही मराठा समाजाची किती फसवणूक करता. छत्रपती शिवरायांची तुम्ही शपथ घेतली, बरोबर आहे की नाही, पण तुम्ही शब्द पाळला का? नाही पाळला. अहो, या सरकारमधला काही मंत्री असे आहेत का ज्यांच्या शेतात जायला 2-2 हेलिपॅड आहेत, पण या राज्यातल्या मराठा शेतकऱ्यांच्या म्हणजे कोणताही जातीचा असू द्या तो, त्याच्या वावरात जायला रस्ते नाही आहेत. रस्ते नीट नाही आहेत रस्ते, आणि यांच्याकडे 2-2 हेलिपॅड आहेत. मग याच्याबद्दल बोलायचं नाही का? आजपर्यंत सत्तेतले आणि विरोधी पक्षातले कोणता आमदार, कोणता मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याने एखाद्या गोष्टीची घोषणा केली? दिली का काही? तुम्हाला काही दिलं का त्यांनी? काहीच नाही. देत नाही, देणार नाही. बरोबर आहे का? चूक आहे. मी जर बोलताना जर चुकत असलो ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. फक्त एक ध्यानात ठेवा, आपला जो पाटीलकीचा माज आहे ना, आपण जर गावात गेलो ना तर 4 लोक लगेच हाका मारते, पाटील या. आपल्याला पाटील म्हणलो का आपण फुगतोच. लगेच आपण गेलो का पाटील म्हणल्यावरच राहतो ना आपल्याला पाटील. आपली लगेच कॉलर तैड होती लगेच. 10 चहा आण. पाटील आहे ना, मग 10 चहा पेले का मी ते जाती निघून. ती भुरटीच राहते तो आहे संघ आलेली. ते फक्त त्यांना माहिती याला पाटील म्हणून फुगून द्यायचं. हवा महाराज हरभऱ्यात झाडावर चढवलं का मग 10 चहा. 7 रुपयाला चहा आहे आमच्याकडे. 7 झाले 70 रुपये. यांना मग ते चहावाल्याचे पैसे द्यायचे आणि याला पाटील म्हणेल राहतं. आणि हा दुसऱ्याच्या वावरात खुरपायला जातो 300 रुपये रोजाना. खुरपायला तर 250चे, सोंगायला 300 रुपये रोज. 250 रुपये रोजाना हा दुसऱ्याच्या वावरात खुरपायला जातो दिवसभर. 70 तर सकाळी चहाला घातली आणि संध्याकाळी 70 90त घातली. घरी काय नेतो हा? म्हणून मी तुम्हाला सांगतो, पाटील की सोडा.
त्या गोष्टींना पोट भरणार नाही. आणि तुम्हाला दुसऱ्यानी पाटील म्हणायची गरजच नाही. तुम्ही जन्मतःच पाटील आहे. जन्मतःच तुम्ही शान नकुळी देशमुख आहे, काय असन ते. पण आज तुम्ही म्हणजे माझी पाटील लोकांना विनंती हात जोडून, माझी देशमुख लोकांना विनंती हात जोडून, आणि माझी शान नकुळी मराठ्याला विनंती हात जोडून, का तुम्ही फक्त गरजवंत मराठा म्हणून एकत्र या. भले भले झुकणार, वाकणार, आणि जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपण यांच्या लावण्या हाणणार. फक्त आपण गरजवंत म्हणून एकत्र आलो पाहिजे. नाही तर मग तुम्हाला काहीच नाही, आम्हाला काहीच नाही. जा दुसऱ्याच्या वावरात, आपल्या पोरांनी शाळा शिकायच्या, दुसऱ्याच्याच वावरात कामं करायचे. आरक्षण नाही, फिरक्षण नाही, काहीच नाही. बरोबर आहे का चूक आहे? वस्तुस्थिती बरं काही, ही वस्तुस्थिती आहे. आपण जोपर्यंत पाटीलकीचा माज सोडित नाही ना, तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार. तेव्हा भावांनो, बहिणींनो, मी येडा समजा, मला येडं समजा तुम्ही, पण माझं ऐका, ध्यानात घ्या तुम्ही. सत्तेतल्या लोकांना मराठ्यांची काळजी नाही. ते त्यांच्या तोंडाने सांगतात आमचा DNA ओबीसीचा आहे. कोण सांगतं? सत्तेतले लोक. विरोधातले लोक तुमची बाजू घ्यायला तयार नाहीत. त्यांना तुमचं घेणं देणं नाही. कारण सांगत तुम्हाला मी, त्यांचा असा प्लॅन आहे, म्हणजे त्यांचं असं डोकं चालतं का महाराष्ट्रात जर समजा 35% मराठा धरला तर 65% इतर समाज आहे, त्याच्यात ओबीसी समजा, मग 35% बाजूला गेला तरी चालन, पण 65% जवळ राहायला पाहिजे. कारण त्यांना माहिती आपल्यात हरामखोर लोक आहेत काही काही, जे 35% निम्मे आपल्या बाजूने येणारे, मटणाच्या फोडी पाहून, रस्सा पाहून, दारूची बाटली पाहून. पण जर आज तुम्ही मटणाचा रस्सा, दारूच्या फोडी पाहून जर ह्या हरामखोरांना मतदान केलं ना, तर उद्या तुमचीच पिढी तुम्हाला माफ करणार नाही. ती म्हणन की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं मराठा आरक्षणासाठी, गरजवंत मराठ्यांसाठी, त्या टायमाला माझा बाप, माझा आज्जा हा सरकारच्या पायापाशी लोंढा घोळीत होता आणि सरकारकडून दारूच्या एका बाटलीसाठी दिवसभर त्यांचे बॅनर लावित होता. हे कोण म्हणन? आपलीच पुढची पिढी म्हणन. तेव्हा आपण कसं वागायचं हे आपण ठरवा. बरोबर आहे का नाही? तुम्हाला आज माझं बोलणं कडू वाटत असन, काही बोलतो म्हणत असताना तुम्ही, कारण तुमच्या डोक्यात आज शान नकुळी, देशमुखी, पाटीलकी. पाटील आम्ही पण आहे, शान नकुळी आम्ही पण आहे, पण आम्ही ते जी जोडे ते बाजूला काढून ठेवली समाजासाठी. कारण आपलं वागणं समाजाच्या आड आलं नाही पाहिजे. ध्यानात घ्या तुम्ही. म्हणजे माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, मराठा म्हणून एक व्हा, जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहा. आता त्यांनी काय केलं? SITची फक्त भीती घातली जरांगे पाटलांना अटक करणार आहे. कारण त्यांना माहिती आहे, आणि मी सांगत तुम्हाला, अटक करणाऱ्याच्या गांडीत एवढा दम नाही का तो जरांगे पाटलांना अटक करीन. कारण त्याला माहिती आहे चांगलंच, तर जर पाटलांना अटक केली तर भविष्यात जी भावनिक लाट तयार होणार आहे का, उग्र स्वरूपाची सोडा तुम्ही, जी भावनिक लाट तयार होणार आहे का, ती यांना सोसवणार नाही. म्हणून ते जरांगे पाटलांना अटक करण्याच्या प्रयत्नात पडणारच नाही, अजिबात नाही पडणार. बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो? तुमच्या संग बोलता बोलता ते व्हिडिओ इतका मोठा होतो मला कळतच नाही. तेव्हा जाऊ द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सगळ्यांनी जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे राहा. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय जिजाऊ, जय शिवराय.